रोपणी सुरू करण्यापूर्वी ज्या शेतात रोपणी घ्यायची आहे ती शेतजमीन पुजली जाते, नारळ वाढवला जातो आणि पहिले 5 सोड लावून रोपणीची सुरुवात केली जाते. आज आमच्याकडे आवणी आहे आणि त्यासाठीच दोन्ही पेडक्यांमध्ये म्हणजेच दोन्ही शेतांमध्ये आम्ही चिखल तयार केलेला आहे. हा चिखल नांगरणीने कसा तयार केला ते मी आधीच्या व्हिडिओत सांगितलंय. तसंच भाताच्या रोपापासून ह्या मूठ तयार केलेल्या आहेत. ही रोपं कशी काढायची, ही मूठ कशी बनवायची ते सुद्धा मी आधीच्या व्हिडिओत सांगितलंय. तो व्हिडिओ नक्की पहा. ही रोपं दुसऱ्या शेतातून या शेतात आणल्यात. हे जे मूठ आहेत ते शेतात थोड्या थोड्या अंतरावर टाकायचे, जेणेकरून त्यांना आवणी करायला सोपं जाईल. मूठची सगळ्यात आधी गाठ सोडायची आणि नंतर ह्यातली थोडीशी रोपं घेऊन चिखलात खोलवर रोपायची. एका वेळी 4-5 रोपं हातात घेऊन रोपतात, त्याला सोड म्हणतात. ही रोपणी करायची टेक्निक अशी आहे की रोपांच्या खालच्या बाजूने पकडायचं आणि चिखलात रोपताना थोडंसं क्रॉस रोपायचं. गेल्या दोन्ही व्हिडिओत मी पावसाला थोडंसं बोलले, पावसाला राग आला आणि लगेच सुरू झालाय तो. आणि आवणी करताना पाऊस आला की आवण चांगलं तग धरतं. पाऊस आला की एरवी आपण रेनकोट किंवा छत्री वापरतो, पण आवणी करताना हे अशा पद्धतीचं कापड असतं. आपण ह्याला घोंगडी पण म्हणतात. हे दिसताना एकदम प्लेन आहे, प्लेन कापड आहे आणि एका बाजूने फक्त ओपन केलेलं आहे. हे अशा प्रकारे घातलं जातं. तुम्ही बघू शकता मागचा पूर्ण भाग झाकलेला आहे आणि पुढचा भाग ओपन आहे. पुढच्या बाजूने ओपन अशासाठी की खाली वाकून आपण आवणी करू शकतो, रोपणी करू शकतो. आणि असं वाकलं की पाऊस आपल्याला लागणारच नाही. खालच्या खाली आपण आवणी इझिली करू शकतो. खरंच खूप इझी अशी गोष्ट आणि युनिक कन्सेप्ट आहे. रेनकोट आता आले, पण ही घोंगडी आमच्याकडे पहिल्यापासून वापरली जाते. आजच्या दिवसात हे एक पेडकं जवळजवळ आवून झालेलं आहे आणि हे भात आता कशा पद्धतीने वाढेल, कसं दिसेल, हे जसजसे दिवस जातील तसं मी तुम्हाला नक्कीच दाखवत राहीन. तोपर्यंत स्टे ट्यून.